कृषी विभागाने जास्त दरामध्ये बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर्स खरेदी केल्याचं समोर. एबीपी माझाच्या रियालिटी चेकमधनं धक्कादायक बाब उघडकीस. शेतकऱ्यांच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीत 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये झाला होता भ्रष्टाचार, दमानी यांचा घणाघात. कापूस साठवणूक बॅग अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करत असल्याचे पुरावे. कृषी विभागाने कोट्यावधींचं नुकसान आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचाही संशय. त्यामुळे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा दावा राज्याची दिशाभूल करणारा आहे का, असा सवाल उपस्थित. भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग, त्यांना मंत्रिपदावरनं काढा आणि सरकारची प्रतिष्ठा राखा. वडेट्टीवारांचा सरकारवरती निशाणा. सरकार बेशर्माचं झाड झाल्याचाही वडेट्टीवारांचा हल्लाबोल. कृषी साहित्य खरेदीवरती अंजली दमानी यांचं शेतकऱ्यांना पत्र. हे पत्र दमानी यांकडनं ट्विट. खरेदी केलेले हँडस्प्रे, नॅनो युरिया, नॅनो डीएपी गेले कुठे? केवळ कागदावरतीच देणं घेणं झालं का? पत्राद्वारे शेतकऱ्यांचा सवाल. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा आकडा सरकार 2.5 कोटींवरनं 25 लाखांवर आणणार. वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. अधिक घोषणा केल्या आता खुर्च्या उबवत असल्याची टीका. बीडच्या धारूर इथल्या वाल्मिक कराडशी संबंधित बातम्या पाहिल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू. मारहाण करणाऱ्यांची तरुणाला धमकी. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांकडनं कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं स्टेटस. पोलिसांकडनं कारवाई करण्यात येणार. कराडच्या बातम्या बघितल्यामुळे कृष्णा आंधळेच्या मित्रांकडनं तरुणाला मारहाण केल्याचं प्रकरण. मारहाण झालेल्या तरुणाला डोक्याला गंभीर दुखापत, त्यामुळे लातूरच्या रुग्णालयात हलवलं. बुरशीमुळे नागपूर जिल्ह्यातल्या काटोल आणि नरखेड तालुक्यामध्ये संत्रा आणि मोसंबीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अनिल देशमुखांची पत्राद्वारे फडणवीसांकडे मागणी. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळे अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. शिवभोजन थाळी आणि या व्यतिरिक्त इतर योजनाही बंद करण्याचा सरकारचा विचार सुरू. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा कोट्यावधींचा खर्च. माहिती आणि जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या माध्यम योजनेला मंजुरी. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती, लाडक्या बहिणीसाठी नव्हती. बच्चू कडूंची टीका. तर पैसे द्यायच्या आधी पात्र ठरवायचं की पैसे दिल्यावर पात्र ठरवायचं, हा मोठा प्रश्न. बच्चू कडूंचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू. रोहित पवार यांचा दावा. निवडणुकीच्या तोंडावरती मतांसाठी लाडक्या बहिणींचा वापर केल्याचीही रोहित पवारांची टीका. मतं मिळत नसल्यामुळे सरकारने योजना बंद केली असेल. शिवभोजन थाळी बंद केल्यावरनं राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. तर ही योजना सुरू ठेवण्याच्या भुजबळांनी केलेल्या मागणीचं राऊतांकडनं स्वागत. मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अपर मुख्य सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती. गृह विभागाकडनं राजपत्र जारी करत मोठा बदल. किरीट सोमय्या अंजनगाव सुरजी पोलीस ठाण्यामध्ये दाखल. रोहिंग्यांना देण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी सोमय्या दर्यापुरात दाखल. जीबीएस संदर्भामध्ये आज आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक होणार. बैठकीमध्ये नियमावली संदर्भात चर्चा होणार. पुण्यामध्ये जीबीएसचा प्रसार हा पाण्यामुळेच होत असल्याचं एनआयव्हीच्या अहवालातनं समोर. लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरातलं पाणी अस्वच्छ असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज नांदेड दौरा. त्यांच्या विश्रामगृहामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आजपासून 8 जिल्ह्यामध्ये युवा जोडो अभियान. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांची माहिती. पुणे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड. येरवडा, कोंढवा आणि हसारखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड. अज्ञात इसमांकडनं एकूण 20 ते 22 वाहनांची तोडफोड. 5 आरोपी अटकेत. आर्थर रोड जेलमध्ये सैफ अली खान प्रकरणातील शरीफुल इस्लामची ओळख परेड. सैफच्या घरातल्या 2 महिला कर्मचाऱ्यांनी आरोपीला ओळखलं. नाशिकच्या मालेगावामध्ये धावत्या रेल्वेत चोरी करणारी महिला टोळी अटक. मनमाड लोहमार्ग पोलिसांची कारवाई.
10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेतल्या जाणार. मुंबईच्या 871 परीक्षा केंद्रांवरती परीक्षा होणार. सोन्याच्या खरेदीत 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये 5% वाढ. भारताची मागणी पोहोचली 802 टनांवर. आयात शुल्कातली कपात, लग्नसराई आणि सणासुदीमुळे मागणीत वाढ. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वाघ शिकारी टोळीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर वनविभाग सतर्क. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिघात राबवलं जाणार शोध अभियान. तिरुपती देवस्थान समितीची मंदिरातील कर्मचाऱ्यांवरती कारवाई. धार्मिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 18 कर्मचाऱ्यांवरती कारवाई. कर्मचाऱ्यांवर हिंदू परंपरांचं पालन न केल्याचा आरोप. भाविकांना पहाटे 6 वाजता आता अयोध्येतल्या श्रीरामाचं दर्शन घेता येईल. मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडनं दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल. दिल्ली विधानसभेसाठी 60.42% मतदान. 2020च्या तुलनेत 2% कमी मतदान. दिल्लीची विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने पैसा आणि सत्तेचा वापर केला. कालची निवडणूक निष्पक्ष झाली नाही. महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीत राबवण्यात आलाय. संजय राऊतांचं टीकास्त्र. काँग्रेस आणि आप वेगळे लढल्याचा भाजपला फायदा. दोन्ही पक्ष सोबत लढले असते तर भाजप सत्तेच्या एवढी जवळ आली नसती. एक्झिट पोलच्या आकड्यांवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे माजी पंतप्रधानांच्या मुलावर संतापले. मी तुझ्या बापाचाही मित्र होतो असं म्हणत खरगे माजी खासदार नीरज शेखर यांच्यावरती संतापले. त्यानंतर एकच गदारोळ पाहायला मिळाला. बेकायदेशीर भारतीयांना पाठवताना अमेरिकेकडनं अमानुष वागणूक. विमानामध्ये 40 तास हातांना बेड्या आणि पायांना साखळ्या. जेवताना आणि वॉशरूमला जातानाही हात मोकळे सोडले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक. संसद भवन परिसरात बैठक होणार. या वर्षीचा परीक्षा पे चर्चाचा प्रोमो रिलीज. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात यंदाचं 8वं एडिशन. कार्यक्रमामध्ये जग्गी वासुदेव, अभिनेत्री दीपिका पदुकोण, डायटिशियन रुजुता दिवेकर, इन्फ्लुएन्सर फूड फार्मर अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची हजेरी. इस्माइली मुसलमानांचे आध्यात्मिक नेते आगा खान यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बांगलादेशात पुन्हा हिंसाचारात अनेकांच्या घरांचं नुकसान. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ऑनलाईन कार्यक्रमापूर्वी गोंधळ. बांगलादेशात पुन्हा हिंसाचार आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील मुजीबुर रहमान यांच्या घरात घुसत लोकांकडनं सामानाची तोडफोड. अमेरिकेमध्ये आता क्रीडा स्पर्धांमध्ये तृतीयपंथीयांना बंदी. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावरती स्वाक्षरी केली. गाझापट्टीबाबतच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाला चीनचा विरोध. पॅलेस्टाईनमधल्या लोकांना जबरदस्तीने स्थलांतरित केलं जाऊ नये. पॅलेस्टाईनच्या लोकांनाही मुक्तपणे जगण्याचा अधिकार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं. ट्रम्प प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या अविचारी निर्णयांचा निषेध. फिलाडेल्फियासह अनेक ठिकाणी लोकांची रस्त्यावरती उतरून निदर्शनं. ट्रम्प यांच्या प्रस्तावावर गाझापट्टीतल्या लोकांकडूनही संताप व्यक्त. मातृभूमी सोडून जाणार नाही. जिथे जन्मलो तिथे स्मरण पत्करणार. गाझापट्टीतील लोकांची भूमिका. भारत इंग्लंड पहिला वनडे सामना नागपुरात. जामठ्याच्या व्हीसीए स्टेडियमवरती आज सामना रंगणार. गोलंदाजीची धुरा शमी आणि अर्शदीपच्या खांद्यावर. 1.25 वर्षाच्या विश्रांतीनंतर शमी संघात परतला. टीम इंडिया पुढे आता वनडे मालिका जिंकण्याचं टार्गेट. साऱ्यांचं रोहित आणि विराटवरती लक्ष. नागपुरात होणार पहिला सामना. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह खेळणार नसेल तर भारताची जिंकण्याची शक्यता 30 ते 35% कमी होईल. रवी शास्त्रींचं वक्तव्य. पण बुमराह तंदुरुस्त नसेलच तर खेळवून धोका पत्करू नये असाही सल्ला. भारतीय सामनाधिकारी आणि पंच ही चॅम्पियन्स ट्रॉफीपासून दूर असणार का? सामनाधिकारी जवागल श्रीनाथनं मागितली चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान रजा.
पंच नितीन मेनन यांचाही पाकिस्तानात जायला नकार. वैयक्तिक कारण देऊन नितीन मेनन यांचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नकार दिल्याची माहिती. श्रीनाथ मेननच्या नसण्यावरती आयसीसीकडनं अजून मौन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.